बंद कर ना आवाज. सागर आहे ना. सागर पहा, मी ज्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करतो त्या विक्रोळी मतदारसंघामध्ये प्रचंड आणि ह्या जागेवरती अनेक झोपड्या गेले 40-50 वर्ष त्या ठिकाणी बसलेल्या आहे. मी ज्यावेळी कुठला रस्ता करायला जातो त्याही सॉल्टची लोक येतात, त्यासाठी SRA मध्ये प्रोजेक्ट टाकतो, त्यावेळी SRA म्हणतं सॉल्टची परमिशन घेऊन या आणि तरच हा प्रोजेक्ट होईल. परंतु गेले 15 ते 20 वर्ष मी त्यासाठी भांडतोय, परंतु अदानीला एका साईने 58 एकर जमीन मुलुंडला अशीच दिली जाते आणि जे अनेक वर्ष आमच्या झोपड्या आहेत त्यांना NOC मिळत नाही. आज या मुलुंड धारावीच्या काही प्रचंड असा भाग या मुलुंडमध्ये आणण्याचा कट कारस्थान या भारतीय जनता पार्टीचं चालू आहे. माझं त्यांना आव्हान आहे की 48 एकर जमीन जरी तुम्ही अडाणीला दिली किंवा 100 एकर जरी दिली तरी आज आम्ही आंदोलन हाती घेतलेलं आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अडाणीशी लढतोय, धारावीसाठी लढतोय. धारावीकरांची इच्छा नाही की धारावीसाठी चांगली जागा सोडून आम्हाला मुलुंडला यावं आणि मुलुंडकरांची इच्छा नाही की आमचा जो मुलुंडचा सुंदर नकाशा जो आहे या नकाशामध्ये कुठे बिघाड व्हावा ही त्यांची इच्छा नाही. आणि म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत चालू राहील, जोपर्यंत धारावी प्रकल्प इथून निघून जाणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. ज्याप्रमाणे बघितलं गेलं तर मागील काही काळामध्ये नागपूरचं अधिवेशन असेल किंवा अनेक अधिवेशनामध्ये आमदारांनी याविरुद्ध आवाज उठवला होता भाजपच्या, मात्र आता तेच वेगळ्या भूमिकेत दिसतात. पहा, मिहीर कोटेजांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की एकही फूट धारावीकरांची इथे आम्ही दिली जाणार नाही. आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही झालं तरी मुलुंडमध्ये धारावी येणार नाही. आता त्यांना विचारायला पाहिजे तुमच्या शब्दाला काही किंमत आहे का? महाराष्ट्राच्या विधानसभेत जे मिहीर कोटाचे काही म्हणाले असतील त्याला काही किंमत आहे का हे त्यांना विचारलं पाहिजे. परंतु माझं आत्ताच मी म्हणालो की जर महाराष्ट्रामध्ये खोटं बोलण्याचं जर कोणाला पद्मविभूषण द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस द्यायला पाहिजे. बघा, हे आंदोलन शिवसेनेचं नव्हे तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.